निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। या माहुः सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगाः तां धर्मचारिणीं शम्भो तं नमामि शिवां परं समचरण सरोजं सान्द्रनीलामुदाभं जगन्निहितपानिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्पृदी प्रदिश्यम् विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। विश्वाचं विश्वचैतन्य असलेला भगवान श्री पंढरीश परमात्मा सकल संत महात्म्यांच्या कृपाशीर्वादाने श्री संत योगीराज निवृत्तीनाथ महाराज यांच्या सानिध्यामध्ये पादस्पर्शाने पुनीत झालेल्या या भूमीमध्ये सर्व गौळ ग्रामस्थ सगळे वाड्या तांडे सर्वजण मिळून हा मोठ्या आनंदाने चालत असलेला हा उत्सव अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा आणि आजच्या या कथेचा जवळ तृतीय दिवस। गेली 2 दिवसापासून आपण हे श्रीमद भागवताचं चिंतन या ठिकाणी श्रवण करत आहोत। कालपर्यंत आपण कथा श्रवण करीत असताना परीक्षिती महाराजांचा जन्म त्या ठिकाणी संपन्न झालेला आहे। गर्भामध्येच ज्यांनी भगवत दर्शन अशा प्रकारचं घेतलेलं आहे तो परीक्षिती राजा। आईच्या गर्भामध्येच ज्यांनी भगवंताचं परीक्षण केलं त्यांना परीक्षिती म्हणावं। आणि काय त्या परीक्षिती महाराजांचं वर्णन करून सांगावं। अशा प्रकारे 10 महिन्याचा गर्भस्थ शिशु असणारा समोर धर्मरक्षक अप्रमेय भगवान श्रीकृष्ण त्यांनी त्या परीक्षितीला मृत्यूच्या दाढेतून अशा प्रकारचं वाचवलेलं आहे। दर्शन घेतलं त्यानं गर्भामध्ये भगवंताचं। भगवान अंतर्धान पावले। अनुकूल अशा प्रकारचे ग्रह सर्व सद्गुणांना विकसित करणाऱ्या शुभ मुहूर्तावर पांडवांचा वंश असणारा परीक्षित राजा जन्माला आलेला आहे। इतका तेजस्वी होता महाराज तो बालक। महाराज युधिष्ठिरांनी प्रसन्न मनानं धौम्य कृपाचार्य आदी ब्राह्मणाकडून त्या बालकाचं पुण्याह वाचन करून घेतलेलं आहे। जातकर्म संस्कार केलेला आहे। आमच्यावर कृपा करण्याकरताच भगवंतांनी या बालकाचं रक्षण केलं असं सगळ्यांना वाटायला लागलं। मोठा आनंद झालेला आहे आणि म्हणून याचं नाव विष्णुरात असं ठेवा।
ज्याला प्रत्यक्ष विष्णूनं काय केलेलं आहे, दर्शन दिलेलं आहे, त्याचं नाव काय ठेवा, विष्णुराज. आणि यानं भगवंताचं परीक्षण घेतलेलं आहे, दर्शन घेतलेलं आहे, म्हणून याचं नाव परीक्षिती. असे 2 नाव त्यांना पडलेले आहेत. काय त्या बालकाचं महात्म्य सांगावं. आपल्या उज्ज्वल यशानं सगळ्या आपल्या वंशाचं पवित्र कीर्ती महात्म्य हा अनुकरण करणारा आहे. प्रजेचं पालन करणारा हा पुत्र आहे. ब्राह्मण भक्त आहे, संत भक्त आहे, सत्य प्रतिज्ञ होईल, दानशूर होईल, सिंहासारखा पराक्रमी, अशा प्रकारचं सगळे सद्गुण त्या बालकांचे सांगितलेले आहेत. आणि हा पुढे पृथ्वीवर परीक्षित नावाने प्रसिद्धीला येईल. अशा प्रकारचं त्या परीक्षिती राजांचं भविष्य त्या ठिकाणी संतांनी सांगितलेलं आहे. पुढे अनेक कथा विदुराच्या उपदेशाप्रमाणे धृतराष्ट्र गांधारी वनात गेलेले आहेत. आणि त्या ठिकाणी अपशकुन झालेला आहे. महाराज युधिष्ठिरांना थोडी शंका आली. पुन्हा अर्जुन द्वारकेहून त्या ठिकाणी परत आलेला आहे. सगळं युद्ध संपलं, कौरव सगळे मेलेले आहेत. आणि मग कृष्ण विरह, भगवान निजधामाला गेलेले आहेत. पांडवांना अशा प्रकारचं वाईट वाटायला लागलं. ज्या वेळेला भगवान परमात्माच आपल्या या भूतलावर नाही, आपण तरी काय करावं. परीक्षिताला सगळं राज्य देऊन टाकलं आणि पांडव स्वर्गारोहणाला त्या ठिकाणी गेलेले आहेत. आणि असं असताना संपूर्ण हे राज्य आता परीक्षितीच्या हातामध्ये आलेलं आहे. अतिशय धर्माप्रमाणे वागणारा हा परीक्षिती राजा भगवान स्वधामाला गेलेल्याचं कळालं. यदुवंशाचा संहार झाला. धर्मराज युधिष्ठिरांनी स्वर्गारोहण करण्याचा निश्चय केला. महाराज, यदुवंशाचा नाश झालेला आहे. भगवंताच्या स्वधाम गमनाचं वृत्त अर्जुनाकडून ऐकलं कुंतीनं. अनन्य भक्तियुक्त होऊन आपलं हृदय अशा प्रकारचं सद्गतीत केलं कुंती मातेनं. भगवान श्रीकृष्णाचं भजन करायला लागलेली आहे. आणि कुंतीनंही या जगाचा निरोप अशा प्रकारचा घेतला. काही तो उदबत्ती लावली नाही का? लोकांच्या दृष्टीने भगवान श्रीकृष्णांनी ज्या यादव शरीराला पृथ्वीवरील भार हलका केला होता, त्या शरीराचा अशा रीतीनं त्याग केला. जसा काट्यानं काटा काढून दोन्ही काटे फेकून द्यावे लागतात, भगवंताच्या दृष्टीनं दोन्हीही सारखंच केलं. महाराज, एखाद्या नटाप्रमाणे जसे मत्स्य इत्यादी रूप धारण करतात आणि नंतर ती अदृश्य होतात, त्याप्रमाणे ज्या शरीराने पृथ्वीवरील भार नाहीसा केला भगवंतांनी, तसं आपलं शरीरही अदृश्य केलं भगवंतांनी. निजधामाला गेले. भगवान श्रीकृष्णांनी आपल्या शरीराचा त्याग केला नाही बरं का. भगवंताच्या शरीराचा त्याग कधीच होत नसतो. भगवंताच्या शरीराचा त्याग कधीच होत नसतो. देवांना न कळत अंतर्धान पावतात ते भगवान. म्हणून काही प्रतीमध्ये काही श्लोक आढळतात, ज्यांच्या मधुर लीला श्रवण कराव्यात, श्रवणीय आहेत. त्या भगवान श्रीकृष्णांनी ज्या दिवशी आपलं शरीर अंतर्धान पावलं महाराज, आणि त्याच दिवशी अविवेकी लोकांना अधर्मात गुंतविणारं हे कलियुगाला प्रारंभ झालं.
कलियुगाचं आगमन युधिष्ठिरापासून लपून राहिलं नाही माणूस. धर्मराज युधिष्ठिर होते, सत्यवचनी होते. त्यांनी असं पाहिलं की देश, नगर, घरे, प्राण्यामध्ये लोभ वाढायला लागलेला आहे, असत्य, कपट, हिंसा वाढायला लागलेली आहे, इत्यादी प्रकारांनी अधर्माचा वाढता प्रभाव निर्माण झालेला आहे. तेव्हा त्यांनी महाप्रस्थान करण्याचा निर्णय घेतला पांडवांनी. जो गुणामध्ये त्यांच्या सारखा होता, आपला विनयशील नातू असणा परीक्षिती. परीक्षिती कोण आहे? पांडवांचा नातू आहे, नातू. त्यांनी हस्तिनापुरामध्ये समुद्र वलयांकित पृथ्वीच्या सम्राट पदावर या परीक्षिती राजाला त्या ठिकाणी बसवलेला आहे. त्यांनी मथुरेमध्ये अनिरुद्ध पुत्र व्रज याचा शूर सेनापती म्हणून अभिषेक केला आणि त्यानंतर समर्थ युधिष्ठिरांनी प्रजापत्य यज्ञ करून अशा प्रकारचा मोठा यज्ञ केलेला आहे. आणि मोठा यज्ञ करून सगळं अशा प्रकारचं राज्य परीक्षितीला दिलं आणि संन्यास घेऊन निघाले महाराज स्वर्गारोहणाला. भीमसेन, अर्जुन इत्यादी युधिष्ठिराच्या, धर्मराज युधिष्ठिराचे सगळे धाकटे भाऊ नकुल, सहदेव, पृथ्वीवरील सर्व लोकांना आता अधर्माचा सहाय्यक असलेला कलियुगानं प्रभावित केलेला आहे. आणि म्हणून ते सुद्धा आपल्या पाठोपाठ, भावांच्या पाठोपाठ स्वर्गारोहणाला निघून गेलं. शेवटी द्रौपदीनं पाहिलं आता पांडवांना काही ही अपेक्षा राहिलेली नाहीये. तेव्हा ती अनन्य प्रेमानं भगवान श्रीकृष्णाचे चिंतन करून भगवंताशी एकरूप झालेले आहेत. आणि शेवटी हे परीक्षितीचं राज्य फार मोठ्या वैभवामध्ये चालायला लागलेलं आहे. आणि एक दिवस चालत असताना या परीक्षितीला पुढे असं काय घटना घडली की ज्याला 7 दिवसामध्ये मृत्यूचा श्राप अशा प्रकारचा भोगावा लागला. काय घटना घडली? ती घटना अत्यंत महत्वाची आहे, लक्षपूर्वक ऐकावं. सुंदर अशा प्रकारचं राज्य चालू आहे, सगळ्या पृथ्वीचा राजा परीक्षिती झालेला आहे. थोडं लक्ष इकडं द्या, विचलित होऊ नका. एक जरी वाक्य आपल्या कानावर निष्ठून गेलं माय बाप, कथेचा संदर्भ लागत नाही. राहू दे ते, आता राहू दे, घेतात ते. काही 3 घंटे पाणी पिल्यानं काही होत नसते. कीर्तनामध्ये, कथेमध्ये सहसा पाणी पिऊ नये, काही नियम आहेत. लईच आता नरड कोळलं पडलं, आवाजच बाहेर निघणार गेल्यावर मग वेगळी गोष्ट एखाद्या वेळेस. बरं, शेतामध्ये काम करत असताना सकाळी गेला तर 2ला भाकर येते, तवर काम करते, तिथं जमतंय का? 2-3 तास काही अवघड नाही, फार उन्हाळ्याचे दिवसही नाही. असो, मी जी कथा सांगू लागलेली आहे लक्षपूर्वक ऐका मायबाप, अत्यंत महत्वाचं आहे. सुंदर अशा प्रकारचं राज्य चालू आहे परीक्षिती महाराजांचं. सगळं वैभव नांदायला लागलेलं आहे. एक दिवस काय झाला ऐका. कलियुगाचा प्रादुर्भाव, कलियुगाला प्रारंभ, बुद्धी कशी बदलली पहा. एक दिवस शिकारी करण्याची बुद्धी निर्माण झाली परीक्षितांना. एक दिवशी राजा परीक्षिती धनुष्य घेऊन शिकारीसाठी वनामध्ये गेलेले आहेत. काय एखाद्या पशुच्या मागे धावता 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 थकून गेलेले आहेत. आणि उन्हाळ्याचे दिवस, तहान लागली, भूक लागली. जवळपास कुठेही अशा प्रकारचं जलाशय नव्हतं. रानोमाळ, डोंगर अशा प्रकारचा होता, जसा हा आपला परिसर आहे. इथं पाणी नव्हतं, पण इथं पाणी आहे, हे विशेष आहे आपलं.
का असेल बरं इथं पाणी? हे निवृत्तीनाथ महाराजांची लीला आहे, लीला. एवढ्या मोठ्या उंच माळावरती आज धो 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 पाणी वाहते, ही निवृत्तीनाथ महाराजांची लीला आहे. टाळी वाजवायला. अहो खोल खोल भागामध्ये 500 फूट बोर त्या ठिकाणी खंदून पाणी नाही, फुकुरडा आहे, फुकुरडा. हे नवलच आहे की नाही मला बोला की? कारण माझ्या निवृत्तीनाथ महाराजांना आपली काळजी आहे, आपली. बाबा, मी स्थापित केलेला हा भगवान शंकर, या ठिकाणी माझे भाविक येतात, दरवर्षी येतात, नित्य नेमानं येतात, आणि त्यांना पिण्याची सोय. म्हणून ही त्यांची लीला आहे, त्यांचा आशीर्वाद आहे. पूर्वीच्या आमच्या या भागातील आपल्या खेडोपाड्यातील सर्व भाविकांनी घागरीनं पाणी या ठिकाणी आणून सगळी व्यवस्था केलेली आहे. महाराजांनी सांगितलं मला टाळी वाजवाय. आणि त्याच कष्टाचं फळ म्हणून, त्या सेवेचं फळ म्हणून आज नाही का या ठिकाणी पाणी धो 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 अशा प्रकारचं वाहायला लागलेलं आहे, नाही का? मला सांगा, संत नाही, देव नाही? काही नास्तिक विज्ञानवादी लोक म्हणतात देव नाही, देव नाही. अरे इथं येऊन बघ, हेच खरा देव आहे, हाच खरा आशीर्वाद आहे. सत्य घटना आहे काय, आता खोटं नाही, काही नाही. धो धो आपण डोळ्यानं पाहतोच रोज. ही त्यांची लीला आहे, आपल्यावर असणारी कृपा आहे. माझे लेकरं उपाशी जाऊ नयेत, त्यांना पाण्याकरिता तिकडे तिकडे भटकंती करावी लागू नये, म्हणून त्यांनी आशीर्वाद रूपानं हे नीर पाणी या ठिकाणी आपल्यापर्यंत आणून दिलं. हा खरा आशीर्वाद आहे. असो, परीक्षित राजा इकडे तिकडे भ्रमंती करायला लागलेले आहे. उन्हाळ्याचे दिवस, तहान लागलेली आहे. आणि त्या ठिकाणी पाहिलं, एक ऋषी महाराज डोळे बंद करून आपल्या आश्रमामध्ये बसलेले आहेत, आपल्या आसनावर बसलेले आहेत, शांत चित्तानं बसलेले आहेत. महाराज ऋषीमुनी आहेत, संत महात्मे आहेत. संत महात्मे कसे दिसतात ह्याच्यावरून संत नाही. कदाचित संत महात्मेच्या एखाद्या वेळेस विस्कटलेल्या जटा असू शकतात, जशा आपल्या निवृत्तीनाथ महाराजांच्या जटा तुम्ही पाहिल्या कशा आहेत फोटोमध्ये. त्या काळी काही लोकांना कळलं नाही महाराज, पण आज त्यांचं महत्व आपल्याला कळतंय. सोबत वाहन नाही, काही नाही, पायानं प्रवास संत महात्म्यांचा. त्या गावून त्या गावाला जावं, त्या गावाचा उद्धार करावं, तिथून तिथं जावं, त्या गावाचा उद्धार करावं. अनेक अनेक महाराजांचं अशा प्रकारचं दिव्य चरित्र आहे महाराज. विस्कटलेल्या जटांनी त्या ठिकाणी संत महात्मे बसलेले आहेत. कृष्ण मृगाजीने त्यांचं शरीर जवळजवळ झाकलं गेलं होतं, नाही का? तहानेने घसा कोरडा पडला राजाचा, आणि तशा अवस्थेमध्ये त्या राजानं त्या ऋषी मुनींना उठवण्याचा प्रयत्न केला. अरे महाराज उठा, मी या नगरीचा राजा, मला तहान लागलेली आहे, पाणी द्या. आता राजा आहे, संत महात्मे तपश्चर्याला बसलेले आहेत. सेवा कुणी कुणाची करावी बोला? राजानं महाराजांची, गुरु महाराजाची सेवा करावी की गुरुनं राजाची करावी? पण
पण कलियुगाचा प्रादुर्भाव लक्षात घ्या. हे का घडलं असेल राजाच्या जीवनामध्ये, परीक्षितीच्या जीवनामध्ये? एके दिवशी आपलं सोन्याचं भांडार अशा प्रकारचं राजानं खोललं. पाहिलं, सगळे मुकुट दिसायला लागले. सोन्याचे मुकुट, हिऱ्याचे मुकुट, चांदीचे मुकुट, आणि सुंदर एक मुकुट त्या परीक्षिती राजाला दिसला. एवढा सुंदर तो मुकुट होता. मुकुट सुंदर होता, पण तो मुकुट जरासंधाचा होता, नाही का? कोणाचा होता माय? का आहे की बापा? जरासंध राजा, दुष्ट, अविचारी. आणि ज्या वेळेला हे कलियुग सुरुवात झाली, त्यावेळेला कलीनं विचारलं, राजा मी कुठं राहू? 2-3 ठिकाणं सांगितली राजानं. ज्या ठिकाणी अशा प्रकारचं पाप कर्म चाललेलं आहे, स्त्री गमन, व्यभिचार चाललेला आहे, जुगार खेळू लागलेले आहेत, त्या ठिकाणी तो वास्तव्य कर, कली. दुसरं महाराज, चोरी केलेल्या धनामध्ये, चोरी केलेल्या स्वर्णामध्ये तू अशा प्रकारचं वास्तव्य कर. ज्या ठिकाणी अधर्म होऊ लागलेला आहे, पाप वाढायला लागलेला आहे, पुण्य त्या गावाचं कमी झालं, त्या गावात तू राहा. अशा कलीला काही जागा दिल्या होत्या, आणि तसं म्हटल्याप्रमाणे तो कली या जरासंधाच्या मुकुटामध्ये विराजमान झाला होता. आणि काय सांगावं, मुकुट परिधान केला, शिकारीला गेला, ऋषी महाराजांना पाणी मागितलं. राजाला वाटायला लागलं, या महाराजांनी माझा अपमान केला, मला पाणी दिलं नाही, मला तहान लागली, मला बसण्यासाठी आसन दिलं नाही, भूमीवर बसा असंही म्हणाले नाहीत, पाणी कुठून मिळणार, आदरयुक्त मधुर वाणी कुठून मिळणार? राजाला आपला अपमान झाला असं वाटायला लागलं. राजा भुकेनं व्याकुळ झालेला आहे, तहानेनं व्याकुळ झालेला आहे. लगेच त्याच्या मनामध्ये त्या ऋषीविषयी ईर्ष्या निर्माण झाली, क्रोध उत्पन्न झाला. असा प्रसंग त्याच्या जीवनामध्ये पहिल्यांदाच आला होता. कशामुळं? कलीमुळं. संत महात्म्याची आपण सेवा करावी, त्यांच्याकडून सेवेची अपेक्षा करू नये. संत महात्म्यांची अनेक वचनं आपल्याला पाहायला मिळतात. हरी घाली संतासी आसने, पूजा करी काया वाचा मने, एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पूर्वी. थोडं इसरले आणि व्हायला, माझं वय झालंय ना जास्त, जास्त वय झालंय. एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पूर्वी, संत महात्म्यांची सेवा करावी, त्यांच्याकडून सेवेची अपेक्षा करू नये, हे लक्षात ठेवा मनुष्यानं. म्हणून या ठिकाणी महाराज आल्याबरोबर सर्वांनी उठून उभं राहावं. आता हे मला सांगावं लागेल. असो, त्यांची सेवा करावी, मनोभावे करावी. का करावी? आपल्या मनातली अशा प्रकारची जी 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 इच्छा आहे ते काय करतात? पूर्ण करतात, पूर्ण करतात. पण ते खरे संत असले तर. इथं लालशाही वडा नाही का? नसलं तर भामटे संत आता जास्त झाले. संताला काही कमीच राहिली नाही महाराज.
जसं या डोंगरावर पावसाळ्यामध्ये धोंड्याखाली जशी इच्छू सापडतात की नाही, तसे पावला पावलाला संत झालेले आहेत. पावला पावलाला संत. संत, एवढे संत जे भक्ताचं कल्याण करत असतात ते खरे संत. असं तो विषय खूप मोठा आहे. राजानं संत महात्म्याकडून सेवा करण्याची अपेक्षा केली. राग आली राजाला आणि क्रोध आल्याबरोबर त्यानं धनुष्याच्या टोकावर एक मेलेला साप त्या ठिकाणी उचलला. या संत महात्म्यानं ऋषीनं माझा अपमान केला, याच्या गळ्यात सर्प टाकला. निघून गेला राजा. परीक्षिताच्या मनामध्ये असं आलं, यांनी डोळे मिटलेले आहेत, त्या अर्थी खरोखर इंद्रिय आवरून घेतलेली आहेत. राजाशी आपल्याला काय कर्तव्य आहे असं म्हणून खोटं खोटं समाधानीचं सोंग यानं घेतलेलं आहे. माझा आवाज ऐकून सुद्धा हा ऋषी उठला नाही, आणखीन वाटायला लागलं आणि निघून गेला राजा. आणि त्यावेळेला त्या आश्रमामध्ये लहान लहान मुलं शिष्य त्या ठिकाणी खेळत होते. त्या मुलांनी पाहिलं आपल्या गुरु महाराजांच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प अशा प्रकारचा कोणीतरी टाकलेला आहे. त्या ऋषीचं नाव होतं शमीक ऋषी. महान अशा प्रकारचे ऋषी तपश्चर्येमध्ये बसलेले आहेत. गळ्यामध्ये सर्प, मृत सर्प. बालकांनी पाहिलं आणि शमीक ऋषींचा पुत्र त्या ठिकाणी आलेला आहे. इतर ऋषी कुमारांसह बाजूला खेळायला लागला. त्याचं नाव शृंगी होतं. आणि त्या शृंगीनं पाहिलं आपल्या वडिलांच्या गळ्यामध्ये मृत सर्प अशा प्रकारचा कोणतरी टाकलेला आहे. अपमान झाला ऋषी मुनीचा, संत महात्म्याचा. कोण असेल असा दुर्जन, कोण आहे असा दुष्ट ज्यांनी या एवढ्या मोठ्या संत महात्म्यांचा अपमान केला. महाराज, राजानं आपल्या पित्याशी असभ्य वर्तन केलेलं आहे. कुणीही असो, उष्ट अन्न खाणाऱ्या कावळ्याप्रमाणे पुष्ट झालेल्या लोकपालांचा केवढा हा अन्याय. दरवाजावर पहारा देणाऱ्या कुत्र्याप्रमाणे ब्राह्मणांचे दास असूनही आपल्या धनानाच हे तिरस्कार करतात. संत महात्म्यांची क्षत्रियांना आपलं द्वारपाल बनविलेलं आहे. संत महात्म्याची सेवा क्षत्रियांनी करावी, राजांनी करावी. आणि राजा जर संत महात्म्याचा अपमान करीत असेल तर याला मोठा दंड अशा प्रकारचा दिला पाहिजे. शृंगीने विचार केला. घरात घुसून भांड्यातील अन्न खाणाऱ्या त्यांना अधिकार नाही महाराज. अधर्माने वागणाऱ्यांना शासन करणारे भगवान श्रीकृष्ण परमधामाला गेल्यामुळं मर्यादेचं उल्लंघन झालेलं आहे. आता या युगामध्ये आत्ताच्या आत्ता मी त्या राजाला शासन करतो. माझं तपोबल पहा, आता मी काय करणार आहे. शृंगीला राग आला महाराज ऋषी मुनीला. आपल्या सौंगड्यांना सोबत घेतलं, लाल भडक अशा प्रकारचे डोळे केले आणि त्या ऋषी कुमारानं शृंगीनं कौशिकी नदीच्या पाण्यानं आचमन करून आपल्या वाणीरूप वज्राचा प्रयोग केला. महाराज, कुलाला कलंक झालेल्या परीक्षितानं माझ्या पित्याचा अपमान केलेला आहे, मर्यादेचं उल्लंघन केलं. माझ्या शापाने याला आजपासून 7व्या दिवशी तक्षक नावाचा सर्प दंश करील. श्राप देऊन टाकला. ऋषी मुनीचा श्राप मागे येत नसतो. म्हणून मायबापांनो ऐका, तुम्ही कोणाचाही छळ करा, कोणाच्याही वाटेला जा, काहीही करा इकडे संसारात, पण संत महात्म्याच्या वाटेला जाऊ नका.
एखाद्या साधकाच्या, एखाद्या नामधारकाच्या, एखाद्या वारकऱ्याच्या वाटेला तुम्ही जाऊ नका. शिशुपाळाच्या 100 शिव्या खाणारा माझा भगवान परमात्मा आहे, सहन करतो. पण 100व्या वेळेस मृत्यूदंडाची शिक्षा देतो. पण भगवंताला आपल्या भक्ताचा अपमान झालेला सहन होत नाही. हे लक्षात घ्या. भक्ताचा अपमान झालेला भगवंताला कधी सहन होत नाही महाराज. आणि यानंतर तो बालक आपल्या आश्रमामध्ये आलेला आहे. ऋषी महाराज समाधीतून बाहेर आले की त्याच्या गळ्यातला साप पाहून त्याला अतिशय दुःख झालं, रडायला लागला. शमीक मुनींनी आपल्या पुत्राचं रडणं ऐकलं. काय रे बाळा, का रडतोस, काय झालं? सापाला फेकून दिलेला आहे. आपल्या मुलाला विचारलं, का रडतोस बाळा, काय झालं? सर्व हकीकत सांगितली महाराज. राजाला शाप दिला अशी गोष्ट कळाली महाराज. आणि त्यावेळेला शमीक महाराजांनी आपल्या मुलाचं कौतुक केलं नाही. अरे रे 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 रे, काय केलास बाळा तू? अरे तो राजा आहे. एकच राजा असा राहिला होता आता पांडव वंशामध्ये की जो या प्रजेचं रक्षण करणारा होता. वाईट केलंस रे बाळा, वाईट केलंस. शेवटी पश्चाताप होऊ लागला ऋषीपुत्रांना सुद्धा. काय करावं, काय करावं? बाळा, तुझी बुद्धी अजून परिपक्व झाली नाही, असा कसा निर्णय घेतला असतो? संत महात्म्याचं हृदय किती असतं पहा. संत महात्म्यांच्या हृदयामध्ये दया असते, दया. दयेचे आगर कृपेचे सागर. संत महात्मे दयेचे आगर आहेत, कृपेचे सागर आहेत. मायेची यापर राहताती, मायेची यापर देवा, मायेची यापर राहताती. संतांच्या अंतःकरणामध्ये दया आहे, नाही का? भगवत स्वरूप राजाला ज्यानं गर्भामध्ये भगवंताचं दर्शन घेतलेलं आहे, तू त्याला श्राप दिला असेल. अरे, कारण प्रजा सुरक्षित याच राजाच्या अधिपत्याखाली राहणार होती. श्राप मागे घेता येत नाही, काय करावं? राजा परीक्षितीला कळालं, माझा शेवट आता 7 दिवसामध्ये आहे. मुकुट घरी येऊन काढून ठेवला राज्यामध्ये. ज्या वेळेला हा मुकुट खाली झाला त्यावेळेला पश्चाताप झाला. आणि म्हणून ज्या वेळेला मनुष्याला पश्चाताप होत असतो त्यावेळेला खरी परमार्थाची सुरुवात, नाही का? पश्चाताप ही परमार्थाची पहिली पायरी आहे. जन्मभर परमार्थ करायला लागलो पण पश्चाताप होत नाही, डोळ्यातून अश्रूच्या धारा येत नाही, भगवंताविषयी प्रेम उचंबळून येत नाही, संत महात्म्याची सेवा घडत नाही, पश्चाताप होत नाही, तोपर्यंत परमार्थ कितीही जरी केला आणि कितीही जरी भजन केलं, पश्चाताप झाल्याशिवाय परमार्थाची सुरुवातच नाही. काय
करावं, 7 दिवसावर माझं मरण आलेलं आहे. मरण किती दिवसावर? बोला की माया, तुम्ही मोकळं बोला ना. राजा परीक्षिताचं मरण किती दिवसावर? 7 दिवसावर. काय म्हणतात की महाराज काय नाही की अजून 9 म्हणले तर, म्हणून ती बोलणं चालली. लक्षात ठेवा, 7 दिवसावर. सगळ्यांचं मरण 7च दिवसामध्ये आहे, नाही का? आठवड्याचे वार किती? 7 दिवस. या 7 दिवसामध्येच आपल्याला जायचंय. एखादी म्हणे महाराज आज का बोलाले? महाराजाच्या गोळ्या संपल्या की काय? 7 दिवसात जायचे म्हणालाय माय. आता खरंच जायचंय की नाही? पण खरं सांगू? सांगा म्हणल्या तर सांगतो. बोला कडे चटकन. खरं सांगतो तुम्हाला, 7च दिवसात जायचे. आठवड्याचे वार 7 दिवस. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. या 7च दिवसामध्ये आपल्या सगळ्यांचा मृत्यू आहे, लक्षात ठेवा. एका गावामध्ये मी असंच बोलत होतो, बाबांनो आपल्या सगळ्यांना 7 दिवसामध्येच अशा प्रकारचा हा मृत्यू आहे, मरण आहे. कुठलेही असो, कुणीही असो, आपल्या सगळ्या गावातल्या लोकांना एक ना एक दिवस 7 दिवसामध्येच जायचंय असं म्हणाल मी, सांगू लागलो. एक म्हातारी उठली, हसू लागली. बापा मला याच नाही रे, मी ह्या गावची नव्ह म्हणली. हे बघ सखू, तू ह्या गावची राह की परगावची राह की खंडाळची राह की नांदेडची राह की बंबईची राह, जायचंय 7च दिवसामध्ये. 7 दिवसामध्ये मृत्यू आहे. मी काल सांगितल्याप्रमाणे जन्माची तारीख प्रत्येकाला सांगता येईल, मृत्यूची तारीख निश्चित सांगता येत नाही. मृत्यू आपल्या डोक्यावरती बसून आहे, टपून आहे. काळ आपली वाट पाहायला लागलेला आहे. अजून किती आहे अजून किती पाहे अजून किती आहे सावकाश. भजन होत आहे त्याला बरोबर सेटिंग करायची, कराले मधीच. आणि मग परीक्षिती राजांनी विचार केला, माझा उद्धार झाला पाहिजे. आवाज दे.